घरगुती काही उपाय केले तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात आणि आपले त्वचा व्यवस्थित आणि छान राहण्यासाठी मदत होते. त्यातील काही उपाय आता आपण बघूया. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की मॉइश्चरायझेशन, म्हणजे त्वचेला चांगल्या प्रकारे मॉइश्चराईज करणं आणि साधं आंघोळ झाल्यानंतर साधारण 3 ते 5 मिनिटांमध्ये लगेच मॉइश्चरायझर पूर्ण बॉडीला लावलं पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की सनस्क्रीन हे फक्त उन्हाळ्यामध्येच वापरले पाहिजे, परंतु सनस्क्रीन हे हिवाळ्यातही वापरले पाहिजे. हिवाळ्यातही अतिनील किरणं ही असतात जी त्वचेवर इफेक्ट करत असतात, त्यामुळे ड्रायनेसही वाढतो आणि रिंकल्स वगैरेही वाढतात आणि पिगमेंटेशनही वाढतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये सनस्क्रीन हे न चुकता वापरा. जेव्हा थंड हवा असते तिचं डायरेक्ट स्किनला इफेक्ट होऊ नये, ती डायरेक्ट स्किनला लागू नये यासाठी त्या प्रकारची पूर्ण फुल कपडेही वापरली पाहिजेत. यासोबतच आपण बॉडीला जर रात्री झोपताना हिवाळ्यामध्ये जर नॅचरल जे ऑइल्स असतात जसं कोकोनट ऑइल, आल्मंड ऑइल याने जर बॉडीला हलक्या हाताने मसाज केली आणि सगळीकडे लावलं तर त्याने त्वचा मॉइश्चराईज व्हायला हेल्प होते आणि बॉडीचं ब्लड सर्क्युलेशनही वाढायला मदत होते. तर त्याचा हिवाळ्यामध्ये आपल्याला चांगला उपयोग होतो. यासोबतच तुमची झोपही पूर्ण झाली पाहिजे. कमीत कमी 7 ते 8 तास झोप झाली तर स्किन जी डलनेस असतो तो कमी व्हायला मदत होते, स्किन फ्रेश दिसते. यासोबतच जर आपल्या बॉडीमध्ये काही डेफिशियन्सीज असतील, विटॅमिनची कमतरता असेल, विटॅमिन बी, डी, कॅल्शियम किंवा इतर काही, तर त्यावरही उपाय केले पाहिजेत. त्याचे सप्लिमेंट्स घेऊन त्याची मात्रा योग्य प्रमाणात राखली पाहिजे. एवढं सगळं करू नये. जर आपल्याला त्वचेची प्रॉब्लेम होत असतील, हिवाळ्यामध्ये जास्त त्रास जाणवत असेल तर त्यासाठी आपण नक्कीच होमिओपॅथी आणि प्लस असे काही घरगुती उपाय याचं चांगलं कॉम्बिनेशन करून चांगला रिझल्ट मिळवू शकतो.